हिंगोली जिल्ह्यात तीनही नगरपालिकेवर शिंदे सेना व अजित पवार गटाचा ताबा. हिंगोलीमध्ये शिंदे सेनेच्या रेखाताई श्रीराम बांगर ह्या जवळपास 11,000 मतांनी निवडून आल्या असून त्यांनी भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या पत्नी नीता बांगर यांचा पराभव केलाय. तर नगरपालिकेत 34 नगरसेवकांपैकी 17 जागेवर नगरसेवक निवडून आले आहेत. अजित पवार गटाचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपला 5 नगरसेवकावर समाधान मानावे लागले. काँग्रेसला केवळ 2 नगरसेवक मिळाले. तसेच कळमनुरीच्या नगर परिषदेत शिंदे सेनेच्या अध्यक्षपदी अशोकलेखा वैभव चौधरी 5,635 मतांनी निवडून आले आहेत. तर कळमनुरीत 20 पैकी 13 नगरसेवक शिंदे सेनेचे आले असून भाजपला केवळ 2 नगरसेवकावर समाधान मानावं लागलंय. अजित पवार गटाचे 4 नगरसेवक निवडून आले असे आहेत. तर काँग्रेसच्या आमदार यांच्या अधिपत्याखाली निवडणूक झाली, त्यात 20 पैकी काँग्रेसचा 1 नगरसेवक निवडून आला असून निवडणूक निकालाच्या पूर्वी काँग्रेसचे आमदार प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपला हिंगोली जिल्ह्यात तिन्ही नगरपालिकेत हार पत्करावी लागली आहे. वसमत मतदारसंघात अजित पवार गटाच्या बाहेती सुनीता मनोहर या अध्यक्षपदी निवडून आल्या आहेत. त्यांनी 3,351 मतांनी काँग्रेसच्या सीमा हफीज यांचा पराभव केला आहे. हिंगोलीहून ID पठाणसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, हिंगोली. Thanks for watching Ekmat Digital.